सिग्नल येथील सकल मराठा समाज आणि ग्रामस्थ यांच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतरवर चालू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. हम सब एक है. दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्यावरती लाठीचार करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो. जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशा अनेक घोषणाने सिग्नल गाव दणाणून गेले. आजचा एक दिवसीय बंद पाळून सिग्नल गावाने या ठिकाणी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. दिल्लीमध्ये जे काही आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं जमलेलो आहोत. गेले 24 दिवस माननीय सोनम वांगचूक साहेब त्या ठिकाणी आंदोलन करायला लागलेले आहेत. 20 तारखेला जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा आयोजित केला होता. म्हणजे मोर्चा शांततेच्या मार्गाने निघाला पण असता, परंतु त्या ठिकाणी केंद्र सरकारनं जो काही पोलीस बंदोबस्त लावलेला होता, बाकीचा जो काही फोर्स लावलेला होता, त्यांनी तिथं येणाऱ्या तरुणांना अटकाव केला आणि त्या विद्यार्थ्यांच्यावर जो काही लाठीचार्ज केला तो एवढा अमानुष लाठीचार्ज होता की आतापर्यंत या देशामध्ये जेवढे जेवढे मोर्चे निघाले त्यामध्ये कधीही अशा पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज झालेला नाही. आणि तो त्या ठिकाणी दिल्लीमध्ये केला. त्याचे प्रचंड व्हिडिओ इंस्टावर, फेसबुकवर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे या देशामध्ये आंदोलन करायचं नाही का? घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा, मोर्चे काढायचा, संघर्ष करायचा घटनेनं अधिकार दिलेला आहे. आणि हे केंद्रातलं भाजपचं सरकार, नरेंद्र मोदी शहाचं सरकार जर आमचा अधिकारच या ठिकाणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर या देशातला तरुण स्वस्थ बसणार नाही, गप्प बसणार नाही. आणि ते तरुणांनी 20 तारखेला दाखवून दिलेलं आहे. काही भाजप माइंड असणारे लोक तरुणांनी पोलिसांच्यावर दगडे कशी पिकली एवढे छोटे छोटे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. अहो, ज्यावेळी तुम्ही प्रतिकार करता त्याला प्रतिक्रिया येणारच आहेत. काही तरुणांनी दगड मारली, त्यांच्यावर जे काही तुमच्या लाट्यात पडल्या त्यापासून बचावासाठी सुद्धा काही तरुणांनी मारले असतील, आम्ही नाकारत नाही. परंतु पोलिसांचा जो अमानुष लाठीचार्ज होता तो या भाजपवाल्यांना दिसत नाही का? आज जे काही तरुण भाजपच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करायला लागलेले आहेत त्या तरुणांना माझी विनंती आहे, उद्या तुमची सुद्धा मुलं अशा पद्धतीच्या परीक्षा देणार आहेत. ज्यावेळी तुमच्या कुटुंबातल्या एखाद्यावर असा लाठीचार्ज होईल, तुमच्या कुटुंबात एखादं या प्रशासनानं लाठीचार्ज केल्यानंतर ज्यावेळी एखाद्याचं डोकं फुटल त्याच वेळी तुम्हाला तिची धग लागणार आहे. आणि म्हणून माझी या सगळ्या देशातल्या तरुणांना विनंती आहे की आपण या आंदोलनाला सपोर्ट करायला पाहिजे.
मग अशी शाहिरांनी सांगितलं, शेतकऱ्यांचं जे काय दिल्लीमध्ये आंदोलन झालं त्यात 700 शेतकरी शहीद झाले. किती अमानुषपणा या भाजप सरकारचा आहे. आणि काल सुद्धा कित्येक तरुण जखमी झालेले आहेत. तुम्हाला माहित नसेल कदाचित, हे मोर्चे आंदोलन होऊ नयेत, सरकारच्या विरोधामध्ये जनतेनं उतरूच नये, याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सुद्धा जनसुरक्षा नावाचं विधेयक आणलेलं आहे. विधेयकाचं नाव गोंडस आहे जनसुरक्षा, परंतु त्या जनसुरक्षेमध्ये आम्ही सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं नाही, मोर्चे काढायचे नाहीत, आंदोलन करायचं नाही. आणि जर केलंच तर आम्हाला अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा त्यामध्ये खरं म्हणजे तरतूद आहे. तर अशा पद्धतीचं जनसुरक्षा विधेयक मागे घ्या. याच्यासाठी सुद्धा या देशातल्या लोकांनी, या महाराष्ट्रातल्या लोकांनी आंदोलन केली, परंतु या सरकारनं हे विधेयक मागे घेतलं नाही. त्याचं कारण असे मोर्चे आंदोलन करणाऱ्या लोकांना अर्बन नक्षलवादी म्हणून आत टाकायचं, त्याला जामीन सुद्धा होऊ द्यायचा नाही. ही सरकारची खेळी आपण खरं म्हणजे ही खेळी आपण ओळखायला पाहिजे. आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक जरी सामान्य जनतेनं निवडून दिले, आम्ही निवडून एका पक्षाच्या उमेदवाराला देतो आणि निवडून आल्यानंतर ते लोक दुसऱ्याच पक्षामध्ये जातात. खरं म्हणजे याचा सुद्धा आपल्याला समाचार घ्यायला पाहिजे. आम्हाला निवडून कशासाठी दिलं? या देशातलं भाजपचं सरकार जायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही ज्यांना मतं दिली तेच लोक जर या ठिकाणी फुटत असतील तर त्यांची सुद्धा गय करता कामा नये. हे खुर्च्या टिकवायसाठी करत असतील तर आपण त्यांचं राजकारण समजून घ्यायला पाहिजे. हे लोक जे तरुणांच्या विरोधामध्ये बोलतात त्यांचं राजकारण आपण समजून घ्यायला पाहिजे. तरुणांच्या विरोधामध्ये बोलणारे जे काही नेते मंडळी आहेत त्यांना खुर्च्या टिकवायच्या आहेत. कोण हा सदाभाऊ कोण? या तरुणांना म्हणतोय अतिरेकी. काय संबंध आहे? अतिरेकी आहे का आम्ही आंदोलन करतो म्हणजे अतिरेकी? मग सदाभाऊ तुम्ही इथं यापूर्वी काय केला? तुम्ही सुद्धा अतिरेकी होता का? तुम्ही उसाचे आंदोलन केला, अनेक आंदोलन केली, मग तुम्ही अतिरेकी म्हणून आंदोलन केली का? हा माझा सदाभाऊ होताना प्रश्न आहे. तर आज जे काही देशामध्ये चाललेलं आहे खरं म्हणजे ही ढग आपण पेटत ठेवायला पाहिजे. तरुणांच्या मध्ये आपण खरं म्हणजे जे काय देशामध्ये चाललेलं राजकारण आहे, तरुणांच्या मध्ये चाललेलं हे सरकार तरुणांच्या विरोधामध्ये ज्या काही भूमिका घ्यायला लागलेल्या आहे, शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये ज्या भूमिका घ्यायला लागलेल्या आहे, त्याच्या विरोधामध्ये आपण तरुणांच्या मध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे. आणि या भाजप सरकारला या सत्तेवरून खाली घेतणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण या भाजप सरकारला सत्तेवरून खाली घेतणार नाही तोपर्यंत या देशाचा तरुणांचा विकास होणार नाही, लोकशाही टिकणार नाही, संविधान टिकणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. अनेक आंदोलने ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. पण दिल्लीचं हे आंदोलन आज गल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे. असंच या सिग्नली सकल मराठा समाज आणि ग्रामस्थाच्या वतीने आज कॉम्रेड शिवाजी मगदूम, कॉम्रेड शाहीर निकम, आशिष पाटील, राजाराम घराळ, राहुल घराळ, दीपक मेटील, नामदेव पाटील, नागेश माने आदी उपस्थित होते. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल धोत्रे, कागल.